या फर्निचर घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे। आज आम्ही भोर नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, माननीय मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी आलो होतो की भोर शहरातील जनतेचे काही प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्यासाठी, पाणी पुरवठ्याचा असेल, नंतर भोर नगर परिषद हद्दीतील जो महाड पंढरपूर हायवे जातो त्याच्या दुरवस्थेचे असतील, लाईट संदर्भातील असतील, विद्युत दाहिनीच्या संदर्भातले असतील, नंतर पावसाळ्यापूर्वी आता पाऊस पडून गेला, थोडीशी उघडीप दिलेली आहे, तर पुन्हा एकदा काही गटार असतील ती स्वच्छ करणं आणि फवारणी करणं, औषधाची फवारणी करणं, या सर्व जे दैनंदिन याच्यातले विषय आहेत त्यासाठीही आलो होतो। आणखीन एक विषय होता की भोर नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये फर्निचरचं काम चालू आहे, तर ते कामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही, सर्वसाधारण सभेची घेतलेली नाही। आणि आम्ही मुख्याधिकारी यांना विचारलं की बाबा ह्याची परवानगी तुम्ही दिलेली आहे का? आधीचं सुस्थितीतलं फर्निचर, नगराध्यक्षांच्या केबिन मधलं आधीचं फर्निचर सुस्थितीत होतं, ते पूर्णतः डिसमेंटल केलेलं आहे आणि कुठल्याही परवान्याशिवाय ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि नवीन फर्निचरचं काम चालू केलेलं आहे विना परवाना, आणि हे गैरकृत्य आहे। तर त्याविषयी आम्ही मुख्याधिकारी यांना विचारलं की तुम्ही यासाठी कुठली परवानगी दिलेली आहे का, कार्यादेश दिलेला आहे का? तर मुख्याधिकारी यांनी या कामाबाबत मला काहीही माहित नसल्याचं सांगितलेलं आहे आणि नगर परिषदेत येऊन असं जर कोणी अनधिकृत व्यक्ती काम करत असेल तर मग ते थांबवावं तातडीनं, अशी आम्ही सूचना मुख्याधिकारी यांना केली आणि मुख्याधिकारी आता ते काम स्थगित करतील। आमचा विषय असा आहे की जनतेचे अनेक प्रश्न आहेत दैनंदिन जीवनाशी निगडीत की त्याच्यासाठी निधी उपलब्ध नाही आणि ह्या अशा जे सुस्थितीतलं फर्निचर आहे ते काढून पुन्हा नव्याने आपल्या हौसे खातर फर्निचर करणं ही चैन आहे आणि कुठल्याही प्रकारचं परवानगी न घेता, सर्वसाधारण सभेची परवानगी नाही, प्रशासनाची परवानगी नाही, असं मनमानी कारभार या नगर परिषदेत चाललेला आहे आणि हे गैरकृत्य आहे, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। भोर नगर परिषदेच्या सुस्थितीतलं फर्निचर काढून टाकून नगर परिषदेच्या फर्निचरचं, मालमत्तेचं म्हणजेच पर्यायाने शासकीय मालमत्तेचं नुकसान इथं केलेलं आहे, नगर परिषदेचं आर्थिक नुकसान केलेलं आहे, त्याची चौकशी करून संबंधितांवरती कडक कारवाई करण्यासाठी, त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि त्याच्यावरती लगेचच तातडीनं कार्यवाही केली पाहिजे, न केल्यास आम्ही इथं आंदोलन उभं करणार आहोत।